यांनी जातीयवाद धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जातीमध्ये धर्मामध्ये फूट पाडून जनतेमध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे। आणि एवढं करून सुद्धा आता ते सांगतायत एक है तो सेफ है, ही मोदींची घोषणा। आणि ह्यांची घोषणा आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे। अरे हा काय प्रकार आहे कळत नाही। तुम्ही हा देश तोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करताय। तुम्ही पंतप्रधान असून सुद्धा तुम्हाला हा देश एकसंघ ठेवता येत नाही। आणि मग एकत्रित आल्यानंतर सगळे सेफ हो, हे अत्यंत पोकळ अशी घोषणा त्यांची ठरलेली आहे। आणि तोच मुद्दा यांना सुद्धा लागू होतो, योगींना। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे जात धर्म याच्यावर अवलंबून असल्यामुळं विकासाच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना या देशामध्ये बाजार मांडायचा आहे। आणि म्हणून देशातली निवडणूक संपली, आता राज्याची निवडणूक आहे। राज्यामध्ये सुद्धा आता जर त्यांच्याकडे बहुमत गेलं तर उद्या परवा मागे पुढे कधी जी काही 14-15 राज्यांचं बहुमत त्यांना लागणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची गिनती होईल। आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, आज आमचे 31 खासदार आलेले आहेत निवडून। आणि बाकीच्या इतर विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेली मतं याची जर बेरीज केली तर जवळजवळ 154 ठिकाणी 154 विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमचे आमदार निवडून येतात। आपल्याला माहिती आहे 288 मध्ये 145 मिळाले तर सरकार येऊ शकतं। उलट आमच्याकडे 9 जागा आमच्या जास्त होतात 145च्या ऐवजी 154। परंतु आम्ही तरीसुद्धा समाधानी नाही। आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या जवळजवळ 180 ते 190 जागा महाराष्ट्रावर येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल। हे सरकार आल्यानंतर आमच्या नेत्यांनी राहुलजी गांधी, माननीय पवारसाहेब, माननीय उद्धवजी ठाकरे आणि इंडिया आघाडीतले अनेक पक्ष यांनी मुंबईमध्ये जी पंचसूत्री कार्यक्रमाची घोषणा केली, त्या घोषणेमध्ये जी सध्या हे सरकार चालवतं लाडकी बहीण योजना, त्याच्याऐवजी आता चर्चा अशीच होते की हे सरकार गेलं की कारण त्या TV-मधल्या जाहिरातीकडे बघितलं आपण तर 2 महिला एकमेकींना सांगत असतात की आता आपल्याला 1500 रुपये मिळत आहेत आणि उद्या भाजपचं सरकार नसेल तर ही योजना बंद होईल, अशी ॲड आहे। आणि त्याच्यात म्हणते एक दुसरी की नाही आता भाजपला निवडून दिलं तर आम्हाला 2100 रुपये मिळतील। ही योजना आम्ही बंद करू देणार नाही, परंतु या योजनेचं नाव वेगळ्या पद्धतीनं करून महालक्ष्मी योजना ही आणून प्रत्येक महिलेला कुटुंबातल्या महिलांना, लाडकी बहीण असेल किंवा आई असेल, यांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये आम्ही देण्याची घोषणा आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे।